मी राधिका, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक मधील 6th नंबरचा जो चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातील कटक या शहरात 23 जानेवारी 1897 साली झाला. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसा राज्यातल्या कटक या शहरामध्ये कधी झाला होता, तर 23 जानेवारी म्हणजेच 23 जानेवारी 1897 रोजी किंवा साली झाला होता. त्यांचे वडील वकील होते आणि त्यांचे वडील म्हणजे त्यांचे फादर काय होते, तर लॉयर होते व आपला मुलगाही मोठा ऑफिसर बनावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की माझ्याही मुलाने एक मोठा ऑफिसर असं बनलं पाहिजे. त्याकरता त्यांनी त्याला एका इंग्लिश शाळेत घातले आणि त्याच्यासाठी त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये त्यांच्या मुलाला ऍडमिशन घेतलं होतं. इंग्लिश शाळेत घातले की मुलगा लवकर इंग्लिश वागणे हे आत्मसात करेल असे त्यांना वाटले. मग जर त्याला इंग्लिश मीडियम मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्याला लवकरात लवकर इंग्लिश येईल, आत्मसात होईल, म्हणजेच काय तर तो लवकरात लवकर इंग्लिश शिकेल. पण छोट्या सुभाषला त्या शाळेतील इंग्लिश शिष्टाचाराचे वागणे काही पसंत पडले नाही आणि जो छोटा सुभाष होता त्यांना इंग्लिश शाळेतला जो शिष्टाचार आहे किंवा त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत हे त्यांना आवडले नाहीत. त्यांनी वडिलांना सांगितले, मला नको ही शाळा, मी नाही या शाळेत जाणार. मग त्यांच्या फादरला काय बोलतात, तर मला ही शाळा अजिबात नको आणि मी या शाळेमध्ये जाणार नाही. त्यानंतर सेकंड पॅरा आहे, त्यांचा बालहट्ट वडिलांना पुरवावा लागला. बालहट्ट म्हणजेच काय, तर ते छोटे होते, म्हणजेच ते बालक होते, छोटे बाळ होते. सो त्यांचा जो हट्ट होता तो त्यांना त्यांच्या वडिलांना पूर्णच करावा लागला व त्यांनी लवकरच सुभाषला एका भारतीय शाळेत घातले. आता इंग्लिश मीडियम म्हणजे त्यावेळेस इंग्रजांची शाळा होती, ठीक आहे. त्यामुळे भारतीयांच्या शाळा वेगळ्या होत्या आणि इंग्रजांच्या शाळा ह्या वेगळ्या होत्या. सो त्यांनी त्या एका भारतीय शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन घेतलं. त्या शाळेचे मुख्याध्यापक पांढरे स्वच्छ धोतर व कुर्ता घालून शाळेत येत असत आणि त्या शाळेचे जे प्रिन्सिपल होते ते पांढरे स्वच्छ धोतर म्हणजे जी धोती असते ती आणि कुर्ता म्हणजे वरती जी कुर्ती असते ती घालून शाळेत यायचे. छोट्या सुभाषला देखील हा पोशाख खूप आवडला आणि जो हा छोटा सुभाष होता त्यांना त्यांचा हा युनिफॉर्म म्हणजे कोणाचा, तर त्यांच्या प्रिन्सिपलचा जो युनिफॉर्म आहे हा खूप आवडला होता. त्यांनी आईकडून तसा पोशाख मागून घेतला व तो घालून शाळेत गेला आणि सेम युनिफॉर्म म्हणजेच काय, तर तो कुर्ता आणि स्वच्छ जी पांढरी धोती आहे ती त्यांच्या आईकडून मागून घेतात आणि घालून ते स्कूलला जातात. पण जेव्हा वडिलांनी सुभाषला त्या पोशाखात पाहिले तेव्हा त्यांचा खूप राग आला. त्यावेळेस ते सुभाषला म्हटले, पण जेव्हा वडिलांनी सुभाषला त्या पोशाखात पाहिले म्हणजे जेव्हा सुभाषचे जे वडील आहेत ते सुभाषला त्या पोशाखात म्हणजे त्या युनिफॉर्म मध्ये घालतात तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला. त्यांच्या वडिलांना सुभाषचा खूप राग आला आणि त्यावेळी सुभाषने म्हटले, माझे गुरुजी असेच कपडे घालतात आणि त्यांना समजलं की त्यांच्या पप्पांना ही गोष्ट आवडली नाही. मग ते काय म्हणतात की माझे जे गुरुजी आहेत, माझे जे प्रिन्सिपल आहेत ते असेच कपडे घालतात. ते म्हणतात हाच आपला भारतीयांचा खरा पोशाख आणि ते काय म्हणतात, तर हाच आपल्या भारतीयांचा इंडियन्सचा रिअल पोशाख म्हणजेच काय, तर युनिफॉर्म आहे आणि मलाही हा पोशाख खूप आवडतोय म्हणून मी घातला. मग ते त्यांच्या पप्पांना सांगताना काय सांगतात की हा जो युनिफॉर्म आहे हाच मला खूप आवडतोय आणि त्यामुळे मी हा घातला आहे. खरे म्हणजे त्या पोशाखातले आपल्या सुभाषचे रूप वडिलांनाही पसंत पडले होते आणि खरंच जर सांगायचं झालं तर त्यांच्या पप्पांना सुद्धा तो युनिफॉर्म आवडला होता. वरून जरी ते रागराग दाखवत असले तरी मनापासून त्यांना तो युनिफॉर्म खूप आवडला होता म्हणून ते जास्त काही बोलले नाही, म्हणून त्यांनी जास्त हा विषय वाढवला नाही, म्हणजे जास्त ते बोलले नाही. सुभाषचंद्र लहानपणापासून असे निश्चयी होते. निश्चयी म्हणजे एखाद्या गोष्टीवरती ठाम असणं. त्यांची आई शूर साहसी वीरांच्या कथा ऐकवायची आणि त्यांची जी मम्मी होती ती त्यांना शूर म्हणजे जे धाडसी राजे आहेत, महाराजे आहेत, साहसी म्हणजेच तेच डेअरिंगवाले जे वीर आहेत, म्हणजेच काय राजे महाराजे जे वीर होऊन गेले त्यांच्या कथा म्हणजे स्टोरी सांगायची. दुर्गा मातेच्या गोष्टी अंगाई गीतातून आणि जी आपली दुर्गा माता आहे तिच्या ज्या स्टोरीज आहेत त्या कशातून, तर अंगाई गीतामधून सांगायचे. आठवून म्हणायची म्हणजेच काय, तर आठवून त्यांना सांगायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे देश धर्माचे प्रेमाचे बीज लहानपणीच रुजले. त्यामुळे त्यांना आपला धर्म किती म्हणजे मोठा आहे किंवा प्रेम हे सगळ्या गोष्टी बीज म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लहानपणापासूनच समजल्या होत्या.
त्यांचा स्वभावही त्याचप्रमाणे धीट व साहसी बनत गेला आणि त्यामुळे त्यांचा जो स्वभाव होता तो पण धीट आणि साहसी, धीट म्हणजे डेअरिंगबाज, धाडसी असा बनत गेला. पुढे उच्च शिक्षणासाठी सुभाषचंद्र इंग्लंडला गेले आणि त्यांना अजून पुढचं शिक्षण घ्यायचं होतं, म्हणजे हाय एज्युकेशन घेण्यासाठी ते कुठे गेले तर इंग्लंडला. व आपले शिक्षण संपवून मायदेशी परतले आणि त्यांना जे काही एज्युकेशन घ्यायचं होतं ते घेऊन ते परत आपल्या मायदेशात म्हणजे इंडियात रिटर्न आले. इंग्रजांची नोकरी करणे त्यांना मान्य नव्हते आणि त्यांना जे इंग्रज आहेत त्यांच्या इथे नोकरी करणं अजिबात आवडत नव्हतं, म्हणजेच त्यांना ते काय होतं तर मान्य नव्हतं. म्हणून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले. म्हणून ते काय केले तर भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे, जो आपण गुलामगिरीमध्ये होतो, सो आपल्याला इंडिपेंडंट बनवण्याच्या लढ्यामध्ये ते उतरले. इंग्रजांना सुभाषचंद्राच्या कार्याची कल्पना येताच त्यांनी सुभाषचंद्रांना तुरुंगात डांबले आणि हा मुलगा काहीतरी करू शकतो, म्हणजेच काय तर त्यांनी जे आपल्याला गुलामगिरीमध्ये ठेवलेलं आहे ह्याच्यातून तो मुक्त करू शकतो हे सगळं समजल्यावर इंग्रज जे आहेत ते काय करतात, सुभाषचंद्रला तुरुंगात डांबतात, म्हणजेच जेलमध्ये टाकतात. तुरुंगातून सुटका झाल्यावर सुभाषचंद्र स्वराज्य दलाचे मंत्री झाले आणि ज्यावेळेस त्यांची तुरुंगामधून सुटका झाली त्यावेळेस ते स्वराज्य दल म्हणजे जो काही स्वराज्य ग्रुप आहे त्याचे मंत्री झाले. स्वराज्य दलाचे पत्रक फॉरवर्ड मध्ये त्यांनी खूप स्फूर्तिदायक लेख लिहिले आणि स्वराज्य दलाचं जे पत्रक होतं, जे पेपर असेल तो फॉरवर्ड नावाचा, त्यामध्ये त्यांनी खूप स्फूर्तिदायक, आता स्फूर्तिदायक म्हणजे उत्साह, म्हणजे जसं की ते वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये इंग्रज सरकार विरोधात एक म्हणजे तिरस्कार होता ना, तो निर्माण होईल असे लेख म्हणजे लिहिले होते. त्यामुळे इंग्रज सरकार हैराण झाले. त्यामुळे इंग्रज सरकार परत घाबरलं गेलं व त्यांनी सुभाषचंद्रांना पुन्हा कैद केले व तुरुंगात टाकले. मग इंग्रज सरकारला समजलं की हा जर बाहेर राहिला तर असंच लोकांना आपल्या विरोधात म्हणजे त्यांच्यावरती किती अन्याय होत आहे हे दाखवून देईल आणि आपलं जे म्हणजे आपण इथे जे कब्जा केलेला आहे ते आपण धोक्यात येऊ शकतो, म्हणून ते परत त्यांना जेलमध्ये टाकतात. त्यानंतर आहे तुरुंगात सुभाषचंद्रांची तब्येत बिघडली पण त्यांची हेल्थ जेलमध्ये खराब होते. इंग्रजांनी घाबरून त्यांना तुरुंगातून सोडले. मग ते इंग्रज घाबरतात आणि त्यांना जेलमधून सोडून देतात व त्यांच्याच घरात नजर कैदेत ठेवले आणि काय करतात तर त्यांच्याच घरामध्ये राहायला सांगतात, बट तिथे त्यांना नजर कैदेत म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जातं. परंतु कोणासही संशय येणार नाही अशा रीतीने वेश बदलून तेथून ते निसटले. मग ते काय करतात तर वेश म्हणजेच काय तर जो आपला बिहेवियर आहे तो थोडासा चेंज करून वेगळा करून ते तिथून पळून जातात. तर ते कुठे जातात, अफगाणिस्तानातून होत जर्मनीला जाऊन पोहोचले आणि तेथून पुढे ते जपानला गेले. म्हणजे त्यांनी ते त्यांचा बिहेवियर पूर्ण चेंज केला. बिहेवियर म्हणजेच काय, कपडे घालण्याची पद्धत किंवा काय दुसरं काय असेल जे स्वतःला पूर्णपणे टोटल चेंज केलं त्यांनी आणि ते अफगाणिस्तानातून जर्मनीला गेले आणि जर्मनीवरनं ते पुढे जपानला जाऊन पोहोचले. त्यानंतर आहे सुभाषचंद्रांनी जपानला गेल्यानंतर आझाद फौजेचे नेतृत्व केले आणि सुभाषचंद्र जेव्हा जपानला गेले तेव्हा त्यांनी आझाद फौज नावाची एक म्हणजे फौज निर्माण केली. नेतृत्व म्हणजे ते त्याचे काय होते तर लीडरशिप केली त्यांनी. आझाद हिंद फौजेत सर्व धर्मीय लोक एकत्रित झाले होते आणि ही जी त्यांची सेना होती, ही जी त्यांची फौज होती, ह्याच्यामध्ये सर्व धर्मीय म्हणजे सगळ्या धर्मांची लोक एकत्रित आली होती. त्यांच्या सेनेत महिलांचीही एक फलटण होती, म्हणजे त्यांची जी सेना आहे त्याच्यामध्ये महिलांची पण एक तुकडी किंवा त्यांचा पण एक ग्रुप होता असं म्हणू. त्यांचे नेतृत्व लेफ्टनंट लक्ष्मी करत होते आणि त्याची लीडरशिप कोण करत होते तर लेफ्टनंट लक्ष्मी. स्वतंत्र भारताची भावना सर्वांच्या मनात जागृत झाली, म्हणजे सगळ्यांनी इंडिपेंडंट इंडिया बघायला सुरुवात केली. म्हणजेच काय तर सगळ्यांना असं वाटत होतं की आपण आता ह्या गुलामगिरीतून मुक्त होणार आहोत. सर्व हिरिरीने सेनेत भरती झाले, म्हणजे सगळेजण आनंदाने ही जी त्यांची सेना आहे त्याच्यामध्ये भरती होत होते. सुभाषचंद्रांच्या शब्दात जादू होती, म्हणजेच ते काय तर लोकांना ते मोटिवेट करत होते. त्यांच्या शब्दांमध्ये जादू होती, त्यानुसार लोक त्यांच्या तुकडीमध्ये त्यांच्या सैन्यामध्ये भरती होत होते. त्यांच्या शब्दांचा लोकांवर प्रभाव पडे आणि ते जे काही बोलत होते त्याचा प्रभाव, त्याचा इफेक्ट लोकांवरती होत होता. सेनेत भरती होणाऱ्या प्रत्येक सैनिकाला अशी शपथ घ्यावी लागे की आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने झेलू. आणि त्यांची जी सेना होती त्याच्यामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं आहे, त्याच्यामध्ये जर
जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला एक शपथ घ्यावी लागायची. तर ती कोणती होती, की आम्ही कोणतेही कष्ट आनंदाने झेलू. म्हणजे किती काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही स्वमताने आमच्या आनंदाने ते कष्ट, ते त्रास आम्ही सहन करायला तयार आहोत. कोणत्याही संकटाला हसत सामोरे जाऊ आणि काहीही प्रॉब्लेम आला, कितीही मोठं संकट आलं तरी आम्ही त्याला हसत सामोरं जाणार. रक्ताची होळी खेळू. म्हणजे जेव्हा युद्ध होणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली सगळं, म्हणजे कोण मरेल कोण जगेल सांगू शकत नाही. म्हणजेच काय, तर ते रक्ताची होळी खेळायला पण तयार झाले. रक्ताने न्हावून निघू. म्हणजे आम्ही रक्ताने अंघोळ करायला तयार आहोत, पण भारत माते स्वतंत्र करू. पण आमची जी ही भारत माता आहे हिला इंडिपेंडेंट करूनच राहू. सो अशी शपथ त्यांना घ्यावी लागायची. सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याच्या लढ्यातले मोठे सेनापती होते आणि सुभाषचंद्र बोस जे होते ते स्वातंत्र्य लढ्यातले सगळ्यात मोठे सेनापती होते. सैन्याच्या जोरावर इंग्रजांना नेस्तनाबूत करायची त्यांची इच्छा होती आणि ह्यांच्याकडे जे सैन्य होतं, जी म्हणजे त्यांच्या सेनेमध्ये भरती झालेली लोक होती, म्हणजे त्यांच्या जोरावर, त्यांच्या भरोशावर, त्यांच्या ताकदीवरती इंग्रजांना नेस्तनाबूत म्हणजे त्यांचा इथे जो काही, म्हणजे त्यांनी जो हे मांडलेला आहे, म्हणजे इथं राहून त्यांनी साम्राज्य तयार केलेलं आहे, ते साम्राज्य सगळं त्यांना धुळीस मिळवायचं होतं आणि इंग्रजांना इथून पळवून लावायचं होतं. ही काय होती तर सुभाषचंद्रांची इच्छा होती. म्हणून त्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केले. म्हणून त्यांनी आझाद हिंद फौज जी होती त्याची लिडरशिप केली. ते देश बांधवांना म्हणत, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो. म्हणजेच काय, तर तुम्ही मला तुमचं रक्त द्या. रक्त द्या म्हणजेच काय, तर तुम्ही इथे जर समजा उद्या अशी परिस्थिती आली, जर मरायला लागलं तर तुम्ही मरा, पण आपण ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ. सो अशा प्रकारचं ते देशबांधवांना एक म्हणजे मोटिवेट करण्यासाठी ते बोलत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस विमानातून जपानला जाताना विमानाला आग लागली आणि जेव्हा सुभाषचंद्र बोस विमानातून जपानला जात होते तेव्हा विमानाला आग लागली. या दुर्घटनेत सुभाषबाबूंचे देहावसान झाले असे म्हणतात. देहावसान झाले म्हणजेच काय, तर ते हे जग सोडून निघून गेले. सो असं म्हटलं जातं. आजही लोक सुभाष बाबूंना विसरलेले नाहीत आणि या नेताजींना कुणीही आजपर्यंत विसरलेलं नाही. आजही सारे त्यांच्यावर प्रेम करतात आणि आजही सगळे इंडियन, सगळे भारतीय त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात. आदराने त्यांना नेताजी म्हणून संबोधतात. आदराने म्हणजेच काय, तर प्रेमाने, रिस्पेक्टली त्यांना नेताजी म्हणून संबोधलं जातं, म्हणजेच काय, तर बोललं जातं. सो अशा प्रकारचा हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.